नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे गुजराती स्टाईल. गुजराती स्टाईलची शाक कशी बनवतात आणि 2 बटाट्यापासून. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने गुजराती स्टाईलची शाक बनवतात ती आणि अगदी सोप्या पद्धतीत न वाटण न काही असताना पण फार अप्रतिम लागते ती. तर नक्कीच पहा तुम्ही कशी शाक बनवतात गुजराती स्टाईलने. तर पहा तुम्ही आता 2 बटाटेच घेतलेले आहे मी, जास्त नाही. आणि ह्याची साल काढून घ्यायची, छान अशी साल काढून घ्यायची सर्व. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थितशीर पुरी साल आहे ना ती काढली का मग ती कापायचं पण आपल्याला आहे. तर पहा आता मी काढून घेते शाल. आणि खरंच मैत्रिणींनो खूप छान लागते ही भाजी ना. गुजराती स्टाईलने केली ना, ह्याला बिलकुल वाटण नाही किंवा काहीच नाही, तरी पण एवढी अप्रतिम होती. पण ती कशा पद्धतीने बनवतात पहा, अगदी सोपी, अगदी 5 7 मिनटात रेसिपी आहे. सोपी, जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही. तर आता मी इथे झालेली आहे माझी साल काढून. आता पहा तुम्हाला दाखवते पुढे. सुरा घेते आणि हे आता कापून घेते. ही सुरा घेतलेली आहे आणि हे असे कापून घ्यायचे. हे बघा, तुकडे एकसारखे करायचे सर्व, का की शिजायला पण प्रॉब्लेम नको यायला नंतर, का मोठे काही असले तर कमी शिजतात आणि छोटे काही असले तर असं एकसारखे तुकडे असतात ते लोक करतात. म्हणजे अशा पद्धतीने करतात ना खरंच. पण आवडती. आमच्याकडं बाजूलाच गुजराती आहेत. तर ती गुजराती लोकं म्हणजे ती नाव आहे तिचं जिगीषा म्हणून, ती करती भाजी ना अगदी साधी आपली करती. पण आमच्या नातवंडांना माझ्या ना भरपूर आवडते ती भाजी. आई त्याच पद्धतीने कर ना गं. पण आम्ही पण आता शिकलो आहे ते पद्धतीने करायला. छान, अगदी सोप्या पद्धतीत, कमी सामग्रीत उत्तम भाजी बनते एकदम चविष्ट, तर विचारू नको. एवढीच चव त्याला आहे. तर कशी बनवणार आहे, काय बनवणार आहे बा, अगदी घरातलं साधी मामूली असतं सामग्री त्यात बनवते. एवढे हे असे तुकडे करून घ्यायचे. आता मी पाण्यात टाकून ठेवणार आहे. सर्व ते दोन्ही बटाट्याचे केलेले आहेत आहे मी आणि पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. आता लगेच टाकायची आपल्याला भाजी, त्याला काही वाटण नाही किंवा काहीच नाही. तर इथे बघा कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी आता तापून द्यायचा कुकर चांगला, नंतर तेल टाकायचं. काय होतं, आपण तेल टाकतो, ओला कुकर असतो किंवा होत नाही मग लवकर ते. एक पळीभर तेल घालणार आहे. पहा आता एवढे पळीभर तेल पुरेसे आहे त्याला. तर इथे बा मी टाकते मोहरी टाकायची पहिली. तेल तापल्यानंतर मोहरी टाकली, अर्धा चमचा. मोहरी छान फुलली का मग जिरं टाकायचे आपल्याला. हे बघा अर्धी मुर्धी फुलत आलेली आहे, मग दोन्ही पण आता संगच फुलणार. तर इथे बघा जिरं मोहरी टाकलेली आहे, छान अशी फुलून द्यायची त्यांना, मस्त वाजून द्यायची तडतड तडतड तडतड. नंतरच पुढचं प्रोसेस करायची आपल्याला. तर इथे पहा बघा वाजत आलेली आहे, फुलत आलेली आहे मोहरी. आता इथे मी टाकणार आहे कढीपत्त्याचं पान. ते कढीपत्त्याचं एक पान टाकून द्यायचं. मस्त छान कढीपत्त्याने स्वाद छान येतो. नंतर कोथिंबीर टाकायची, चांगली मुठभर कोथिंबीर होती मी चिरलेली, ती टाकून दिलेली आहे त्याच्यात. आणि हिंग टाकायचा. हिंग मात्र टाकायचा ह्या रेसिपीला. थोडासा हिंग, आपला पाव चमचा हिंग पुरेसा आहे. पाव चमचा हिंग टाकायचा. पहा आता तेलातच हिंग टाकायचा असा नंतर नाही टाकायचा. आणि हे 2 टमाटर कापून घेतलेले आहे ती दिली टाकून. मोठी मोठीच कापायची, जास्त बारीक नाही कापायची तिला आपण. मोठी मोठीच ती दिसली पाहिजे आपल्याला अशी टमाटे कापायची. आणि छान परतून घ्यायचं, ते मात्र मस्त परतून घ्यायचं. हे पहा असं छान परतून परतून घ्यायचं. त्याचा ओलापणा असतो ना टमाटाचा, पाणी असतं टमाटामध्ये, पाणी सुकलं पाहिजे सर्व. अशा पद्धतीने परतून परतून घ्यायचे आपल्याला. आणि ही भाजी कुकरलाच लावायची मैत्रिणीनं, अशी नाही पातेल्यात वगैरे नाही लावायची, मग त्याला भरपूर वेळ लागतो, आपला गॅस फुकट वाया जातो त्यात. म्हणून ही भाजी ना कुकरलाच लावायची कधी पण. ही बटाट्याची शाक म्हणतात ती लोकं. तर ही शाक ना आणि कुकरलाच लावायची मात्र. लक्षात ठेवा मैत्रिणींनी, ही भाजी कुकरला लावायची नाही तर आपला गॅस जास्त जळणार. पातेल्यात वगैरे किंवा कढईत कशात लावायची नाही, कुकरला डायरेक्ट लावून टाकायची. अगदी 5 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला. इथे थोडीशी मी टाकलेली आहे धणे पावडर. जिरं पावडर असल्यास टाकायची, धणे पावडर असल्यास टाकायची.
माझे धने आणि जिरे पावडर मिक्स आहे. मग आता लाल तिखट टाकायचे आपल्याला, एकदम काश्मीरी लाल म्हणतो ना आपण, ते लाल. म्हणजे आपल्याकडे आहे, आमच्याकडे माझ्या मसाले आहेत त्याच्यात, ते टाकलेले आहेत. हे सगळे माझे मसाले आहेत. रंग पहा तुम्ही कसा येईल, मग आता पुढे तुम्हाला समजेनच रंग. 1 चमचा टाकलेला आहे लाल तिखट आणि हा थोडासा चाट मसाला टाकलेला आहे त्याच्यात. तुम्हाला वाटलं तर टाका, नाही नसला तर नका टाकू. धने पावडर टाकलेली अर्धा चमचा आणि हळद टाकलेली आहे थोडीशी. आता हे बटाटे द्यायचे टाकून. बटाटे धुवून घेतलेले आहे, त्याचा स्टार काढलेला आहे पुरा. आणि हे बटाटे एकसारखे फोडीत पहा, सगळे टाकून द्यायचे बटाटे त्याच्यात. पहा आता कशा पद्धतीने करते मी ते. आता इथे मस्त त्याला मिक्स करायचं आधी. पूर्ण टमाटर मसाले सगळे मिक्स झाले पाहिजे आणि आपलं हलवत राहायचं सारखं. बराच एखादा मिनटं तरी आपल्याला हलवायचे ते आणि मिक्स करून घ्यायचं. आपण बघा तेल किती घातलेलं आहे मी. हीच पळी छोटीशी, जास्त मोठी नाही आहे पळी. 3 चमचे बसतात स्पून असे खायचे. तर कोथिंबीर होती ती पण परत टाकलेली आहे मी. आणि मात्र छान असं त्याला हलवत राहायचं सारखं, मिक्स करत राहायचं. रंग पहा किती सुंदर दिसते त्याचा. एकदम मसाले खूप छान आहेत. मैत्रिणी तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि पुढे दाखवणार आहे मसाल्यांचं, तर ते पण पहा. तर हे आता मी पाणी ओतणार आहे ह्याच्यात. चांगलं 1 ग्लास भरून पाणी ओतायचं. हे बघा, भरपूर पाणी ओतायचं. आता बटाटे आपले 2च आहेत, तरी मी एवढं पाणी ओतलेलं आहे ना. आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मीठ. बघा मी मसाला काय वाटतो का मसाला टाकलेला. फक्त 1 चमचा लाल तिखट टाकलेले आहे, अर्धा चमचा धने पावडर जिरे पावडर मिक्स आहे ते टाकलेले आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हिंग 1 फोडणीला टाकला थोडासा, चुटकीभर, तो बी जास्त नाही. आता ह्याला मी आता हलवून घेणार चांगलं आणि कुकर बंद करणार. कुकर बंद केल्यानंतर 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या त्यांना कुकरला. पूर्ण 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. गॅस चांगला फास्ट ठेवायचा आणि 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या त्याला. 5 शिट्ट्या झाल्यावर बंद करायचा. गॅस थंड झाल्यावर उघडायचा. तर आता मी हे बघा, गॅस 5 शिट्ट्या झालेल्या आहे. गॅस थंड बी झालेला आहे आणि कुकर, आणि हे बघा थंड पण झालेलं आहे आणि एवढं आटलेलं आहे बघा, किती पाणी होतं. तर ह्याला काय करायचं, जरासं डवचायचं म्हणजे असं दाबायचं. तर हे तुम्हाला पातळ दिसतंय जरासं, पण ते आता बटाटा आहे ना त्याच्यामुळे हे आळणार अजून थोडंसं. थंड झालं ना हे कमी होणार असं पाणी त्याचं. मग हे पाणी परफेक्ट आहे त्याच्यात आता. तर जेवायला घेतपर्यंत आपलं पाणी त्याच्यातलं कमी होणार. बटाट्यामुळे पाणी कसं खेचून घेतं. आता मी हे सर्व याच्यात ओतून घेते. रंग पहा किती टेस्टर पहा, आणि एवढी चवदार लागते ना ही भाजी, खूप छान लागते. तर अशा पद्धतीने एकदा बनवून पहा तुम्ही, आणि भातावर पण घेऊ शकता तुम्ही. तोंडी लावण्यासाठी मी चपातीबरोबर फुलक्याबरोबर कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही. एवढी अप्रतिम आहे ना, खूप टेस्ट आहे. काय जाणू कशी टेस्ट येते त्याला, पण खूप टेस्ट येते त्या भाजीला. तर नक्कीच आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, करून पहा. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाले तर घ्याच तुम्ही, पण भाजी कशी झाली ती सांगा. शाक ही गुजराती स्टाईलनी.